आणि देवाचं वचन वारंवार इस्रायल लोकांकडे आलं, तेव्हा इस्रायल लोकांनी म्हणजे देवाच्या लोकांनी देवाच्या महान आणि पवित्र वचनाचा नाकार केला। म्हणा शेजाऱ्याला, तू देवाच्या वचनाचा नाकार करू नकोस। परिणाम काय आहे? जे त्या काळात देवाच्या वचनाचा नाकार करायचे, देवानं त्या काळामध्ये दुष्काळ पाठवला। काय पाठवला? दुष्काळ त्या काळामध्ये पाठवला। आणि मग दुष्काळ पाठवल्यामुळे परिस्थिती अशी झाली की इस्रायल लोकांना त्या परिस्थितीमध्ये देवाला शरण यावं लागलं। जसं संकट माणसाच्या जीवनामध्ये आले, समस्या माणसाच्या जीवनात आल्या, सदासदी मनुष्य देवाकडे येत नाही। परंतु आता सगळ्या लोकांनी त्याला सोडलं, सगळं काही करून करून तो थकला, करून करून तो दमला। त्यावेळेस तो मनुष्य काय करतो? हताश होतो, निराश होतो आणि निराश झालेला मनुष्य देवाकडे परत येतो। म्हणा आमेन। तसंच इस्रायलची त्या काळामध्ये परिस्थिती झालेली आहे। दुष्काळ त्यांच्या जीवनावरती ज्यावेळेस आला, त्यावेळेस देवाकडे ते फिरले, देवाकडे ते वळाले आहे। आणि मग देवाचा जो निवडलेला पात्र होतं, आणि तुम्ही आणि देवाच्या वचनामध्ये या ठिकाणी पाहतो की एक वचन त्यामध्ये वाचा, पहिलं वचन, शास्त्रांच्या अंदाने देशात दुष्काळ पडला। त्या समयी बेथलेम यहुदा येथील एक पुरुष आपली स्त्री व 2 पुत्र घेऊन मोआब देशात काही दिवस राहावयास गेला। तर या ठिकाणी तुम्ही आणि दुष्काळ पडलेला त्या ठिकाणी पाहत आहे। आणि देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी शिकायला मिळतं की अलीमलेखाने, कुठला व्यक्ती आहे तो? अलीमलेख। आणि या ठिकाणी तुम्ही आणि सविस्तर वाचलं तर हा स्वतःच्या मनाने जीवन जगणारा व्यक्ती आहे। देवाचा मान नाही, देवाचा सन्मान नाही, देवाचा आदर नाही, तर आपल्या बुद्धीला येईल, आपल्या मनाला येईल तसं जीवन तो जगू